अस्थमाने ग्रस्त लोकांसाठी एक खूप चांगला उपाय आहे. तुळशीची पानं आणि सुंठीचा काढा. हा काढा बनवण्यासाठी लागेल तुळशीची पानं, सुंठ, काळी मिरी, दालचिनी आणि लवंग. या 5 वस्तूंनी तुम्ही काढा बनवू शकता, जो तुम्हाला दम्यापासून पूर्णपणे सुटका देईल. एका भांड्यात 1.5 ग्लास पाणी घ्या आणि त्यात 10 तुळशीची पानं घाला. आता एक सुंठीचा तुकडा आणि 10 काळ्या मिऱ्या घेऊन त्या कुटून घ्या आणि पाण्यात घाला. आता त्यात एक तुकडा दालचिनी आणि 2 लवंगा घाला. आता हे पाणी तोपर्यंत उकळा जोपर्यंत पाणी आटून अर्धा ग्लास होत नाही. आता हे पाणी गाळा आणि हवं तर मध घालून प्या. तुम्ही मधाशिवाय सुद्धा पिऊ शकता. काढा कोमट असतानाच पिऊन घ्या. तुम्ही जर हे नियमितपणे प्यायलात तर तुम्हाला अस्थमा आणि दीर्घकालीन श्वासाच्या त्रासापासून नक्कीच दिलासा मिळेल. फुफ्फुसांमध्ये बऱ्याच दिवसांपासून अडकलेली सर्दी मोकळी होईल, खोकला कमी होईल, छाती भरल्यासारखं वाटणार नाही. असे आरोग्याचे अनेक लाभ मिळवून देतो तुम्हाला हा तुळस आणि सुंठीचा काढा. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा काढा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्या. या काढ्यात घातलेल्या दालचिनी आणि लवंगामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ते पोषण मिळतं आणि आपलं शरीर मजबूत राहतं.